पाहुयात पुढची बातमी। नागपूरच्या नंदनवन कॉलनीमध्ये 4 डिसेंबरला एका तरुणानं तरुणीवर चाकूनं वार केले होते। या प्रकरणामध्ये आता धक्कादायक खुलासा समोर आलाय। संबंधित तरुणाच्या प्रेयसीनंच त्याच्यावर वार करत त्याला संपवल्याचं पोलीस तपासातून उघड झालं। नागपुरात डॉक्टर तरुणी बनली खुनी। चाकूनं वार करत प्रियकराची हत्या। प्रियकरानंच हल्ला केल्याचा बनाव। पोलीस तपासात तरुणीचं पितळ उघड। तारीख 4 डिसेंबर। ठिकाण नंदनवन कॉलनी। नागपूरची नंदनवन कॉलनी हत्येच्या घटनेनं हादरून गेली। प्रेयसीनंच प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे। अत्यंत थंड डोक्यानं तिनं हा गुन्हा केलाय। तो सगळा घटनाक्रम हादरवून टाकणार आहे। बालाजी कल्याणे नावाचा हा तरुण नागपूरच्या नंदनवन कॉलनीत भाड्यानं खोली घेऊन राहत होता। रती देशमुख ही त्याची मामे बहीण होती। गेल्या 5 वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते। रती BAMSच्या शेवटच्या वर्षाला होती, तर बालाजी पोलीस भरतीसाठी तयारी करत होता। गेल्या काही दिवसांपासून बालाजीनं रतीच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता। रतीच्या वडिलांना फोन करून माझं लग्न लावून द्या, नाहीतर माझ्या अंत्यविधीला या, असा अल्टिमेटम त्यानं दिला होता। त्यामुळे संतापलेली रती बुधवारी त्याला भेटायला गेली। त्यांनी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्यानंतर रती आणि बालाजी एका खोलीत गेले आणि थोड्याच वेळात त्या खोलीतून ओरडण्याचा आवाज आला। बालाजीच्या मित्रानं खोलीचा दरवाजा ठोठावला, पण कोणीही दरवाजा उघडला नाही। साधारण 20 मिनिटांनी आरडाओरडा थांबवल्यानंतर जेव्हा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा रती आणि बालाजी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले। मयत मुलगा आणि जखमी मुलगी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत। त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते आणि त्यामध्ये त्या मुलाची इच्छा होती की तिच्यासोबत लग्न करावं, परंतु मुलीच्या वडिलांनी त्याला नकार दिलेला होता। हेच कारण या पाठीमागे असू शकते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर रतीनं बालाजीनंच आधी आपल्यावर आणि नंतर स्वतःवर हल्ला केला असा खोटा जबाब दिला। मात्र बालाजीच्या छातीवरील चाकूच्या जखमा खोल होत्या, त्यामुळे पोलिसांचा रतीवरील संशय बळावला। रतीनं आपला मोबाईल फॉर्मॅट करत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिनं आपला गुन्हा कबूल केलाय। तपास केल्यानंतर आणि घटनास्थळाची परिस्थिती तसेच साक्षीदारांचे बयान याच्यावरून जखमी महिला जी आहे तिनेच मृत व्यक्तीच्या छातीवर चाकूने वार करून त्याला ठार मारल्याचे दिसून येत असल्याने महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या रतीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। डिस्चार्ज झाल्यानंतर पोलीस तिला ताब्यात घेणार आहेत। मात्र गेली 5 वर्ष प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर प्रेयसीनं स्वतःच्याच प्रियकराला इतक्या निर्घृण पद्धतीनं संपवल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत।